आता तुम्ही साऊथचा वगैरे विषय काढला, सहज विचारते की आता इतकी आंदोलनं चालू आहेत, इतकी मधल्या काळामध्ये आम्ही तुमची इतकी भाषणं पाहिलेली, ह्या सगळ्यामध्ये स्वतःसाठी म्हणून कधी वेळ मिळतो का, कुटुंबासाठी मिळतो वेळ का? तर मिळत नाहीच. मुळात सकाळी 6-7 वाजल्यापासून आणि प्रवास खूप मोठा आहे, कारण माझं रनिंग आहे. ते रनिंग दिवसाचं सरासरी 1000 किलोमीटर रनिंग आहे. बापरे. 1-2 दिवस सोडला तर. मला मग त्या मराठवाड्यातल्या लोकांनी माझ्याकडे एक जुनी गाडी होती सेकंड हँड, मला एक नवीन गाडी घेऊन दिली. तिच्यावरून प्रचंड गदारोळ झाला महाराष्ट्रामध्ये. अरे महाराष्ट्रामध्ये ह्या गाड्या घेणाऱ्या किती हजारो गाड्या घेतल्या जात असतील, माझ्या गाडीमुळे एवढा गदारोळ झाला. अरे हा काल परवा तर उपोषणाला बसला होता, हा तर एवढ्या सामान्य परिस्थितीत आला आहे आणि मग ह्याला एवढी 40-50 लाखाची गाडी कशी घेतली, कुणी घेतली, काय झालं, एवढं ट्रोल केलं गेलं मला. पण माझ्या लोकांनी भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये मला ती गाडी दिलेली होती. त्यांचं म्हणणं एकच होतं की तुमचा प्रवास वेळेत झाला पाहिजे, सुखकर झाला पाहिजे आणि आमचा नेता रुबाबात फिरला पाहिजे. रुबाब सोडून द्या, पण वेळेत पोचला पाहिजे आणि सुरक्षित पोचला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती.